नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट फर्स्ट पाहिला होता अन ॲस्ट्रोलॉजर्स डेचं. ओके, नाव टुडे वी आर गोइंग टू डील विथ दी पार्ट 2. त्या पार्ट 2 मध्ये काय आहे बघूया. इट इज अबाउट ॲस्ट्रोलॉजर्स एन्काउंटर विथ अ स्ट्रेंजर. एन्काउंटर म्हणजे मीटिंग भेट आणि 5 टाईप ऑफ ॲस्ट्रोलॉजर. या ज्योतिषाची भविष्य जे असेल सांगताना त्याचा भूतकाळ काय होता हे आपल्याला माहिती पाहिजे. हा ज्योतिषी भविष्य सांगत होता, त्याचा भूतकाळ काय होता आणि हा अनोळखी व्यक्ती जो सेकंड कॅरेक्टर जो आहे आपल्या या लेसन मधला, तो याला काय भेटला, कशासाठी भेटला, याचं काय कॉन्ट्रीब्युशन काय, कशी स्टोरी आपल्याला पुढे नेते हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पार्ट 2, एन्काउंटर विथ द स्ट्रेंजर and the past life of the astrologer. Okay, let's read the lesson. Now part 2, let's start. The nuts vendor blew out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up too. आपण पार्ट फर्स्ट मध्ये पाहिलं होतं की कसं ते टॅक्टिक्स वापरून लोकांचं त्यांना भविष्य सांगायचं आणि त्यांना ते कन्व्हिन्सिंग वाटायचं. आता हा सर्व दिवसभर कार्यक्रम चालायचा, पण संध्याकाळी जे का असेल ज्यावेळेस तो शेंगदाणा विकणारा नट्स वेंडर तो जे का असेल दिवे विझवायचा आणि घरी जाण्यास उठायचा. त्याचा अर्थ काय होता की ह्या सुद्धा सिग्नल आहे आपल्या या ज्योतिषाला की तू जाता तुझं सर्व गबाळा आवड आणि घरी जा. कारण त्याच्याच प्रकाशाखाली हा आपल्या ज्योतिषाचं काम करत होता. प्रकाश नाही तर त्याला काही दिसणार नव्हतं, म्हणून त्याने पण घरी गेलं पाहिजे असं तो सिग्नल होता. आता बघा, ते सर्व पॅराफेर्निया जे का असेल सर्व साहित्य आळून तो जाण्यास निघाला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याने वरती बघितलं, अनेक व्यक्ती जे आहे त्या पुढे येऊन उभा राहिला. त्याने ओळखलं की हा आपला बहुतेक क्लायंट असणार आहे. तुला धमकी देतो तो व्यक्ती स्ट्रेंजर. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. हे जरी चांगलं असेल, जर तू माझ्यासोबत बसला आणि माझी गप्पा मारल्या, हे जरी चांगलं असेल. सो एक प्रकार तुला धमकीच देत होता. द एस्ट्रोलॉजर प्रेस हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज सेईंग यू कॉल युअर सेल्फ अन एस्ट्रोलॉजर. तो जो अनोळखी व्यक्ती हा त्याच्या नाकासमोर हात नेतो, तर हात म्हणतो की तू स्वतःला समजतोस ना ज्योतिषी, सांग मला माझं भविष्य काय असेल. त्यावरती our friend felt pique. I charge only 3 pice per questions. त्यावरती ज्योतिषी म्हणतो की मी प्रत्येक प्रश्नाचे 3 pice चार्ज करतो. हे तुला परवडणार आहे का. इतकं सांगून तो जो असतो स्ट्रेंजर, he took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. तो ॲना काढतो त्यामुळे फेकतो म्हणतो की जर का मला असं वाटतं की तू ब्लफिंग करतोयस तर मात्र तू मला व्याजासहित सर्व पैसे मागे द्यायचे, आणि जर का असं वाटलं की तुझं उत्तर बरोबर आहे, मला कन्व्हिन्सिंग वाटले, तर मात्र तू ते ठेवू शकतोस. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. तर तो म्हणतो जर का माझे उत्तर तुला चांगले वाटले तर तू मला 5 रुपये देशील का. तो म्हणतो नाही. विल यू गिव्ह मी 8 आनाज. तो म्हणतो यस. Mata, all right. Now, the you are wrong, said the stranger. This pact was accepted after a little further argument. मग तो म्हणतो all right, provided you give me a twice. तुम्हाला डबल द्यायचे. जर असं वाटलं की तुझं उत्तर रॉंग आहे तर मात्र तुम्हाला ते डबल द्यायचे आहेत, आणि जर वाटलं की तुझं उत्तर चांगले आहेत, याच्यावर मी समाधानी आहे, तर मात्र तू ते पैसे ठेवू शकतोस. देन द नेक्स्ट पेज. यावरती हा जो आहे हा फोटो आपण बघतो आहोत. हा फोटो आहे ज्योतिषाचा, ॲस्ट्रॉलॉजरचा, आणि हा स्ट्रेंजर हा सेकंड कॅरेक्टर महत्त्वाचा कॅरेक्टर आहे की जो आपण आज या पार्टमध्ये पाहतो आहोत. तर हा जो आहे हा ॲस्ट्रॉलॉजर देवाकडे प्रार्थना करतो, आणि तितक्यात हा जो असतो दुसरा स्ट्रेंजर हा चेरूट काढतो, म्हणजे सिगार काढतो आणि ती पेटवतो. आणि त्या मॅच लाईटमध्ये जे काय असेल ग्लिम्स, म्हणजे आपण जे म्हणतो की जे काय असेल एक ओझरतो चेहरा जो असेल हा त्याला दिसतो. आणि हे ज्योतिषी जो असतो हा चेहरा बघून थोडा अनकम्फर्टेबल
त्याला वाटतं, तो एकदम थांबून जातो. आणि तर म्हणतो द एस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. हिअर यू टेक युअर आना बॅग. तू जे कसं तुझं आना बॅग घे आणि मला काय शक्य नाही हे तुझं भविष्य सांगायचं. ॲक्च्युली तो म्हणतो चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. हा चॅलेंज आहे, हे तुला स्वीकारलं पाहिजे. तू आता मला सांग, आजच्या अजिबात तू इथून मागं हटायचं नाही. यावरती तो घाबरतो ॲस्ट्रॉलॉजर आणि सांगतो ठीक आहे. द अदर ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. The astrologer proceeded with his thought drawing up, there is a woman, etc. तो नियमितता नेहमीपणे त्याला तो भविष्य सांगायला सुरुवात करतो की तुझ्या जीवनामध्ये एक वाईफ होती, एक स्त्री होती वगैरे. इतक्यात तो म्हणतो स्टॉप. सेड द अदर, आय डोंट वॉन्ट दॅट. ओके, ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? आन्सर दिस अँड गो. मी सध्या जो काही शोध घेतोय त्यात मी यशस्वी होईल की नाही हे तुम्हाला सांग आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. डिस्गॉर्ज म्हणजे सबमिट करणे, सरेंडर करणे. जर तू का हे माझं उत्तर दिलं नाहीस तर मात्र मी तुझे पैसे कॉइन्स घेऊन टाकेल. ऑल राईट, आय विल स्पीक बट विल यू गिव्ह मी अ रुपी? मग तो म्हणतो ठीक आहे मी बोलतो पण तू मला एक रुपया देशील का? जर ते कनिष्ठ म्हटलं तर तो म्हणतो इस ओके, ठीक आहे. आणि मग तो एस्ट्रॉलॉजरचं भविष्य सांगतो आणि म्हणतो की अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द एस्ट्रॉलॉजर. एकदा ओके तुझ्या छातीमधून चाकू गेलेला आहे. गुड फेलो, ही बेड इज चेस्ट टू शो द स्कार. स्कार म्हणजे खून. ती खून जी आहे ही खून दाखवायला तो तिची छाती जी काय असेल शर्ट उघडतून दाखवतो की हे बघ इथे खून आहे. अजून काय आहे, अजून तुला काय माहिती माझ्याबद्दल, असं म्हणून तो खूप एक्साइटली त्या ज्योतिषाला विचारतो. टर्न द पेज. अँड देन यू वेअर पुश इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर डेड. चाकू मारून तुला त्या जवळपासच्या विहिरीमध्ये तुला फेकून दिलं होतं मरण्याकरिता. यावरती तो अनोखी व्यक्ती म्हणतो I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. जर का कुठल्या वाटसरूने जर नीट टोकून पाहिलं नसतं विहिरीमध्ये तर मी आज मेलो असतो. When shall I get him? he asked. मी त्याला कधी पकडेन असं तो विचारतो. त्यावरती एस्ट्रॉलॉजर म्हणतो इन द नेक्स्ट वर्ल्ड. आता ते शक्य नाही, पुढच्या जगात तुला ते शक्य आहे. ही डाईड 4 months ago इन अ फॉर ऑफ टाउन. तो 4 महिन्याआधीच मेलेला आहे. ज्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला होता तो 4 महिन्याआधीच मेलेला आहे. आणि पुढे म्हणतो तो एस्ट्रॉलॉजर गुरुनायक, यू नो माय नेम? द अदर सेड टेकन अ बॅग. अरे तुला माझं नाव सुद्धा माहिती आहे, गुरुनायक. नाव सी फ्रेंड्स, हे गुरुनायक हे नाव आहे तर स्ट्रेंजरचं. आपण पार्ट फर्स्टमध्ये पाहिलं होतं की द नेम ऑफ द स्ट्रेंजर काय असेल. अँड आय टोल्ड यू की आपण त्यांचं धडा वाचूच आपल्याला कळेल. दिस इज द नेम ऑफ द स्ट्रेंजर, गुरुनायक. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. गुरुनायक तो म्हणतो की मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे. ऐक, आता व्यवस्थित ऐक. तू आता हे गाव सोडून, हे शहर सोडून तू उतरायला तुझ्या घरी निघून जा. पुढची ट्रेन जे का असेल नेक्स्ट ट्रेन पकड आणि घरी जा. आणि परत या दिशेला येऊ नकोस, म्हणजे तू 100 वर्ष जगशील, असं तो तुला सल्ला देतो. यावरती तो पुढे म्हणतो की ठीक आहे, मला तो व्यक्ती भेटणार नाही ज्याने मला माझा प्रयत्न केला होता, पण तो कशा पद्धतीने मेला हे तर मला सांगशील का नाही? त्यावर तो म्हणतो ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका लॉरी खालून येऊन मेलेला आहे. त्यामुळं जसं त्याला पाहिजे होतं त्या पद्धतीने तो मेलेला आहे. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into the bag. The green shop was also gone. तो सर्व जे असेल, सर्व जे काही ठिकाण जे असतं ते सर्व पार्क रिकामं होतं. तिथं कोणी नसतं. तो सर्व आपल्या आर्टिकल्स वस्तू गोळा करतो आणि बॅगमध्ये भरतो. आणि जो असतो स्ट्रेंजर तो सुद्धा त्या दिशेने निघून जातो. It was nearly midnight when the astrologer reached home. His wife was waiting for him at the door and demanded explanation. He flung his coins at her and said, "Count them. One man gave all that." तो ओके की त्याला यायला खूप ओके मध्यरात्र होते.
त्याची वाईफ म्हणते की इतकं उशीर का झाला वगैरे विचारते. इतक्यात तो तिच्या पुढे कॉईन्स फेकतो आणि म्हणतो की हे जरा काउंटिंग कर, एका माणसाने मला दिलेले आहेत. 12.5 आणास. ती म्हणते शी वॉज ओव्हर, खूप आनंद वाटतो. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट फॉर सो मेनी डेज. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. त्या मुलीकरता एक छान गोडधोड ती बनवणार असते, कारण खूप दिवसांनी त्याने इतके पैसे मिळालेले असतात. त्यावरती तो म्हणतो द स्वाईन हॅज चिटेड मी. त्या कुराने त्या मूर्खाने मला काय हराम करायला मला फसवलं. त्याने मला ₹1 प्रॉमिस केला होता, पण त्याने फक्त 2.5 आणे दिलेला आहे. मग ती म्हणते की तुम्ही जरा खूप चिंतेमध्ये वाटतायत. व्हॉट इज रॉंग, काय कारण काय आहे. याच्यावरती तो म्हणतो नथिंग, काहीच नाही. तो एक बाज घेतो, खाट घेतो, त्यावरती झोपतो आणि विचार करतो की आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. असं मला वाटलं होतं की माझ्या हातावरती खुनाचे डाग आहेत. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की याच एस्ट्रॉलॉजरने त्या स्ट्रेंजरला गुरु नाईकला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला वाटतं की तो मेलेला आहे, म्हणून तो ते गाव सोडून पळून तो इथं येतो, शहरामध्ये येतो. आणि ही रॅन अवे फ्रॉम होम, सेटल हिअर अँड मॅरिड द वुमन हुम ही इज टॉकिंग नाऊ. तो म्हणतो की आता मी शहरामध्ये आलो, इथं सेटल झालो, हे एक काम करत आहे या ज्योतिषाचं. परंतु आज मला खूप बरं वाटलं की मी ज्याचा मारायचा प्रयत्न केला होता तो व्यक्ती आज जिवंत आहे. वेन यस इन अवर विलेज आय वॉज सिली यंगस्टर, वी ड्रँक, गॅम्बल अँड क्वारल बॅडली वन डे. तो म्हणतो की मी जेव्हा गावामध्ये होतो तर मी खूप दारू प्यायचो, भांडण करायचो, पत्ते खेळायचो आणि त्यामध्येच बहुतेक मी त्याला मारलं असणार आहे. आणि मला वाटलं मी त्याला मारला आहे म्हणून तो शहरामध्ये पळून येतो आणि हे काम करायला सुरुवात करतो. पण थँक गॉड सुदैवाने तो आज जिवंत असतो. अशा पद्धतीने ही स्टोरी आहे. हा जो सेकंड पार्ट, या सेकंड पार्ट आपण पाहिलेला आहे की एन्काउंटर ऑफ द स्ट्रेंजर आणि पास्ट लाईफ ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर. ओके, यू कॅन रीड the textbook at home, the lesson at home in detail, and you will come to know the whole story. Thank you.